आहे, तर या चुका पुन्हा पुन्हा होऊ नये आणि त्यामुळे अजून कोणाचे जीव जाऊ नये म्हणूनच आम्ही असे सेमिनार किंवा अशा छोट्या कार्यशाळा घेत असतो अधूनमधून। आणि हे पूर्ण विदर्भ लेवलवर आम्ही करत असतो, म्हणजे पूर्ण आपल्या विदर्भामध्ये जाऊन आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हे करत असतो। हा तुम्हाला माहित आहे, इलेक्ट्रिसिटी जी आहे, वीज सर्वांना माहितच आहे, बरोबर आहे। विजेचा शोध जेव्हापासून विजेचा शोध लागलेला आहे तेव्हापासून आपण बरेच काही संशोधन केलेले आहे, शोध लावलेले आहे। यापासून नवीन नवीन उपक्रम आपण करतो, नवीन शोध लावून आपल्या जीवनासाठी आवश्यक असे बरेचसे उपकरणं आपण शोधून काढले आहेत, ज्या विजेवर चालतात आणि त्याचा आपण आपला उपभोग घेत असतो आपल्या जीवनाला सुखकर करण्यासाठी, बरोबर आहे, सोयीस्कर करण्यासाठी, की आपले कामं लवकर झाले पाहिजे, आपल्याला काही सोयी सुविधा। साहेबांनी सांगितलं, मला भड साहेबांनी सांगितले की 90% घरात लोक अर्थिंग करत नाही। एमएसईबीचा सप्लाय आला त्याच्या भरोश्यावर पूर्ण आपले उपकरणं चालू आहे। जर ते अर्थिंग आपण लावली, व्यवस्थित त्याचे निगा ठेवली तर आपले ऍक्सिडेंट होणार नाही। जे आरसीसीबी नावाचं उपकरण सांगितलेलं आहे महाग आहे, ग्रामीण परिस्थिती पाहता सगळ्यांना सहज शक्य नाही की ते वापरता येईल, पण ज्यांना कोणाला घेता येईल त्यांना वापरायचा पूर्ण प्रयत्न करा। कारण की जीव अशी वस्तू आहे पुढे विकत भेटत नाही। ज्याचं कोणाच्या घरी अशी काय घटना घडते, आता आम्हाला ते इतके ओळखतात, आम्ही जेव्हा कोणाच्या घरी किंवा कोणाचं जे ऍक्सिडेंट झाले ते पाहणी करण्यासाठी जात असतो, त्यांच्या घरची परिस्थिती इतकी वाईट असते, करणारा धरणारा कधी चालला जाते, कधी एकुलता एक मुलगा आहे तो जाते, तर फार विचित्र परिस्थिती असते। कोणाचे जीव जाणं फार वाईट गोष्ट आहे।